आणि त्यानंतर पुणे महापालिकेचे कर्मचारी अधिकारी हे पुण्यामधील सर्वच ठिकाणी जे अनधिकृत पब बार आहेत त्यावर कारवाईसाठी आता रस्त्यावर उतरले आहेत। तर ड्रग कल्चरला शिंदेंचा बुलडोजर, अनधिकृत पब बारवर बुलडोजर फिरवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल प्रशासनाला हे आदेश दिले होते। शिंदेंच्या सूचनेनंतर पुणे महापालिका आता ऍक्शन मोडवर आली आहे। L3 बार असलेल्या परिसरातून पालिकेची बुलडोजर मोहीम आता सुरू करण्यात आली आहे। FC रोड परिसरामध्ये असलेल्या अनधिकृत बाब आणि परवर या ठिकाणी पालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे। तर पुणे महापालिकेकडून अनधिकृत पब आणि बारवर अशा प्रकारे कारवाई सुरू आहे। हे दृश्य देखील आपण पाहतो आहोत। FC कल्चर या हॉटेलवर जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्यावर हातोडा चालवला जातोय। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी JCB देखील आणण्यात आलेला आहे आणि ही संपूर्ण तोडक कारवाई आता वेगात सुरू करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आदेश दिलेले होते आणि त्यानंतर आता पुणे महापालिकेनं ही कारवाई हाती घेतलेली आहे। पुण्यामध्ये आपण पाहिलं की पुणे अपघात प्रकरण, त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अल्पवयीन तरुणानं दारू पिऊन दोघांना चिरडलं होतं आणि ते प्रकरण जागा असतानाच आता पुण्यातील FC रोडवर एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्सचं सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर काल पुन्हा एकदा 2 तरुणींचा ड्रग्स सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्यामुळे सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये हे काय नेमकं सुरू आहे असा सवाल संतप्त पुणेकर नागरिक देखील विचारत होते। विरोधकांकडून देखील हा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित करण्यात आलेला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र देखील सुरू झालेलं होतं। इतकंच नाही तर गृहमंत्री फडणवीस, त्याचबरोबर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आलेली होती। आणि या संपूर्ण प्रकारानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला हे आदेश दिलेले आहेत आणि संपूर्ण पुण्यामधील जे पब बार आहेत ज्यांचं बांधकाम अनधिकृत आहे अशा अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर चालवा असे स्पष्ट निर्देशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। आणि त्यानंतर आता महापालिकेकडून पुण्यामधील अनधिकृत पब आणि बारवर अशा प्रकारे तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। दरम्यान दुसरीकडे आपण पाहतोय की जे L3 हॉटेल होतं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी देखील काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।